नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील दारिद्र्य आणि विषमता या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण अभ्यासूया दारिद्र्य म्हणजे काय। दारिद्र्याचे वर्णन करणे सोपे असले तरी दारिद्र्याची व्याख्या करणे खचितच कठीण काम आहे। दारिद्र्याच्या बाबतीत अनेक लेखकांनी विचार व्यक्त केले असले तरी त्यात एक वाक्यता नाही। काहींनी किमान जीवनमान विचारात घेऊन तर काहींनी वाजवी जीवन विचारात घेऊन दारिद्र्यासंबंधी आपले विचार व्यक्त केले आहेत। जागतिक बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट एस मॅकनमारा यांनी जीवनमानाची कल्पना बाजूला सारून दारिद्र्याच्या लक्षणावर प्रकाश टाकणारी दारिद्र्याची व्याख्या सांगितली आहे। ती व्याख्या अशी आहे: कुपोषण, निरक्षरता, आजारपण, बालमृत्यूचे अधिक प्रमाण व सरासरी कमी आयुर्मान अशी स्थिती जेथे आढळून येते तिला दारिद्र्यावस्था असे म्हणतात। त्यानंतर आपण अभ्यासूया दारिद्र्याचे प्रकार। त्यातील पहिलं आहे निरपेक्ष दारिद्र्य। एका व्यक्तीला दररोजच्या आहारात 2400 उष्मांकाची आवश्यकता असते। एवढे उष्मांक मिळवून देणारे अन्न खरेदी करण्याकरता जो किमान खर्च येतो ती खर्चाची राशी म्हणजे दारिद्र्य रेषा होय। समाजातील ज्या व्यक्ती एवढा उपभोग खर्च करू शकत नाही त्यांना दरिद्री म्हटले जाते। दुसरा प्रकार आहे सापेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना उत्पन्नातील विषमतेवर आधारित आहे। देशाचा आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते। या उत्पन्नाचे समाजामध्ये समाज वितरण होत नाही। काही मोजक्या लोकांना उत्पन्नातील मोठा वाटा मिळतो, त्यामुळे समाजात उत्पन्नातील विषमता निर्माण होते। त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील दारिद्र्याचे अनुमान, वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल। त्यातील पहिली समिती आहे प्रोफेसर BS मिन्हास 1956। मिन्हास यांनी दारिद्र्याची व्याप्ती निश्चित करण्यासाठी केलेल्या अध्ययनात 1956-57 ते 1967-68 हा कालखंड विचारात घेतला। किमान राहणीमानासाठी दरडोई वार्षिक खर्च 240 रुपये गृहीत धरून प्रोफेसर मिन्हास यांनी असे अनुमान केले की 1956-57 ते 1967-68 या काळात दारिद्र्य रेषेखालील जगणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 64% 50.6% घटले आहे। त्यानंतर दुसरा आहे प्रोफेसर दांडेकर आणि प्रोफेसर रथ 1971। प्रोफेसर दांडेकर आणि प्रोफेसर रथ यांनी दारिद्र्य रेषेची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली। त्यांनी 2250 कॅलरीज ही पोषणाची किमान आवश्यक मात्रा मानली। त्यांच्या मते 2250 कॅलरीचा समावेश असलेला आहार प्राप्त करण्यासाठी 1960-61 मध्ये दरडोई वार्षिक खर्च किमान 170 रुपये ग्रामीण लोकांसाठी आणि किमान 271 रुपये वार्षिक दरडोई खर्च शहरी लोकांसाठी आवश्यक आहे। आणि याच्या आधारे त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की 1968-69 मध्ये ग्रामीण लोकसंख्येपैकी जवळजवळ 40% लोकसंख्या आणि नागरी लोकसंख्येपैकी जवळजवळ 50% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे। त्यानंतर तिसरं आहे PK वर्धन 1970। प्रोफेसर वर्धनने 1960-61 किमतीच्या आधारावर 15 रुपये प्रति व्यक्ती प्रतिमास किमान खर्च ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेसाठी आणि रुपये 18 प्रति व्यक्ती मासिक खर्च नागरिक क्षेत्रातील दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी निश्चित केला होता। श्री वर्धन यांनी असे अनुमान केले की 1968-69 मध्ये ग्रामीण क्षेत्रातील एकूण लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या आणि नागरी क्षेत्रातील एकूण लोकसंख्येपैकी 41% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती आणि दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 1960-61 मध्ये 38% होते ते 1968-69 मध्ये 55% वाढले। त्यानंतर आहे श्री MS अहलुवालिया
1978. अहलुवालिया यांचे दारिद्र्यासंबंधीचे अध्ययन 1956-57 ते 1973-74 या कालखंडाशी संबंधित आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी किमान आवश्यक गरजावरील किमान मासिक व्यय दरडोई 15 रुपये आणि नागरी क्षेत्रासाठी दरडोई 20 रुपये गृहीत धरून त्यांनी अंदाज व्यक्त केला की 1956-57 ग्रामीण क्षेत्रातील एकूण लोकसंख्येपैकी 54.1% लोकसंख्या आणि नागरी क्षेत्रातील एकूण लोकसंख्येपैकी 38.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती. त्यानंतर 5वं आहे नियोजन मंडळ 1987. अलीकडच्या काही वर्षात नियोजन मंडळाने देखील दारिद्र्यासंबंधीचे आपले अंदाज तयार केले आहेत. हे अंदाज 1979-80 च्या किमतीच्या आधारे तयार करण्यात आले असून ते 1972-73 ते 1987-88 या कालावधीशी संबंधित आहेत. अखिल भारतीय प्रमाणाचा विचार केला तर असा अंदाज काढण्यात आला की दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या अखिल भारतीय लोकसंख्येचे प्रमाण 51.5% वरून 25.49% पर्यंत घटले आहे. त्यानंतर 6वं आहे प्रोफेसर D.T. लाकडावाला 1993. अलीकडील काळात दारिद्र्याचे अनुमान करण्यासाठी नियोजन मंडळाने सप्टेंबर 1889 मध्ये एक तज्ज्ञांची समिती नियुक्त केली. प्राध्यापक D.T. लाकडावाला हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी समितीचा अहवाल जुलै 1993 मध्ये सादर केला. तज्ज्ञांच्या समितीने दारिद्र्य रेषा निश्चित करताना 1973-74 मधील किमतीच्या आधारे दरडोई दरमहा ग्रामीण भागासाठी 49.9 रुपये व शहरी भागासाठी 56.64 रुपये इतका उपभोग खर्च हा दारिद्र्याचा आधार मानला आहे. अर्थात या दारिद्र्य रेषेचा मुख्य आधार दरडोई दररोज 2400 उष्मांकाचा उपभोग हाच होता. हाच माप सर्व राज्याकरता स्वीकारण्यात यावा अशी शिफारस या समितीने केली होती. त्यानंतर 7वं आहे सुरेश तेंडुलकर 2009. भारतातील दारिद्र्याच्या व्यापकतेबाबत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अनुमानात बरीच तफावत असल्यामुळे दारिद्र्य रेषेची नवीन परिभाषा करण्यासाठी व दारिद्र्याच्या बाबतीत विश्वसनीय अनुमान करण्यासाठी नियोजन मंडळाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांची समिती नियुक्त केली. या समितीने नोव्हेंबर 2009 मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला. तेंडुलकर समितीने वर्ष 2004-05 करिता नवीन दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी दरडोई दरमहा 446.68 रुपये व शहरी भागासाठी दरडोई दरमहा 578.80 रुपये निश्चित केली. ह्या नवीन दारिद्र्य रेषेनुसार 2004-05 मध्ये ग्रामीण भागात 41.8% लोक आणि शहरी भागात 25.7% लोक दारिद्र्य रेषेखाली होते. संपूर्ण देशाचा विचार केला तर भारतात एकूण 37.2% लोक दारिद्र्य रेषेखाली होते. त्यानंतर आहे राष्ट्रीय नमुना पाहणी 66वी फेरी. राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 66व्या फेरीमध्ये कौटुंबिक उपभोग खर्चाची जी माहिती गोळा करण्यात आली तिच्या आधारावर नियोजन मंडळाने वर्ष 2009-10 करिता दारिद्र्याचे अनुमान व्यक्त केले. त्यानुसार दारिद्र्य रेषा दरडोई दरमहा ग्रामीण क्षेत्रासाठी 672.80 रुपये आणि शहरी भागासाठी 859.60 रुपये निश्चित करण्यात आली. या दारिद्र्य रेषेच्या आधारावर वर्ष 2009-10 मध्ये ग्रामीण भागातील 33.8% आणि शहरी भागातील 20.9% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. संपूर्ण देशाचा विचार केला तर भारतात 29.8% लोक दारिद्र्य रेषेखाली होते. त्यानंतर आहे राष्ट्रीय नमुना पाहणी 68वी फेरी. राष्ट्रीय नमुना पाहणीने 68व्या फेरीमध्ये वर्ष 2011-12 करता कौटुंबिक उपभोग खर्चासंबंधी आकडेवारी गोळा केली. त्या आधारे नियोजन मंडळाने 22 जुलै 2013 रोजी दारिद्र्यासंबंधी अनुमान व्यक्त केले. त्यानुसार
ग्रामीण भागासाठी दरडोई दरमहा 816 रुपये आणि शहरी भागासाठी दरडोई दरमहा 1000 रुपये दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली. या आधारावर 2011-12 संपूर्ण भारतात एकूण लोकसंख्येपैकी 21.9% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होते. त्यानंतर आहे सी. रंगराजन समिती 2014. नियोजन मंडळाने दारिद्र्यासंबंधी केलेल्या अनुमानावर झालेली टीका विचारात घेऊन भारत सरकारने दारिद्र्य रेषेच्या बाबतीत पुनर्विचार करण्यासाठी सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीने जून 2014 आपला अहवाल सादर केला. या समितीद्वारे वर्ष 2011-12 करिता दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी दरडोई प्रतिदिन 32 रुपये व शहरी भागासाठी दरडोई प्रतिदिन 47 रुपये निश्चित करण्यात आली. या दारिद्र्य रेषेनुसार 2011-12 संपूर्ण भारतात 29.5% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. ग्रामीण व शहरी भागाचा विचार केला तर असे दिसून येते की ग्रामीण भागात 30.9% आणि शहरी भागात 26.4% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत होते. त्यानंतर आपण अभ्यासूया दारिद्र्याचे कारण. त्यातील पहिला मुद्दा आहे देशाचा अपुरा विकास. देशाच्या अपुऱ्या आर्थिक विकासामुळे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न इतर विकसित देशाच्या तुलनेत बरेच कमी आहे. राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला येणारे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ. भारतात नियोजनाचा अवलंब करून देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढसुद्धा झाली आहे. परंतु भारतात लोकसंख्येची वाढ अत्यंत वेगाने होत असल्यामुळे दरडोई उत्पन्नात विशेष भर पडली नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बेकारी. देशाच्या अपुऱ्या आर्थिक विकासामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे असंख्य लोकांना बेकारी व अर्धबेकारीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. बेकारीच्या काळात उत्पन्नाचे दुसरे कोणतेही पर्यायी साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे भांडवल निर्मितीचा अल्पदर. भांडवल निर्मितीवरच गुंतवणूक आणि आर्थिक विकास अवलंबून असतो. भारतातील बहुसंख्य लोकांचे उत्पन्न कमी आहे. उत्पन्न कमी म्हणून बचत कमी, बचत कमी म्हणून भांडवल निर्मिती कमी, भांडवल कमी म्हणून गुंतवणूक कमी आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार कमी असे हे दुष्टचक्र गरीब देशात सतत फिरत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे संपत्ती वाटपात विषमता. भारतात संपत्ती व उत्पन्नाचे वाटप अत्यंत विषम प्रमाणात झाले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच मोठा भाग 5 ते 10% लोकांना मिळतो आणि अल्पसा भाग बहुसंख्य लोकांच्या वाट्याला येतो. त्यामुळे समाजातील बहुसंख्य लोकांना अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे संपत्तीवर खाजगी मालकी. भांडवलवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनावर खाजगी मालकी असते. अर्थातच ज्यांच्याजवळ साधन संपत्तीचे केंद्रीकरण होते ते श्रीमंत होत जातात, परंतु ज्यांच्याजवळ अशी साधन संपत्ती नाही ते पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात अडकून राहतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मागासलेली शेती. भारतात शेती परंपरागत पद्धतीने केली जाते, त्यामुळे शेतीची उत्पादकता अत्यंत कमी आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतीपासून उदरनिर्वाहापुरतेच उत्पन्न मिळते, त्यामुळे त्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे शिक्षणाचा अभाव. भारतातील लोक गरीब असल्यामुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. शिक्षण नसल्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही आणि लोक दरिद्री राहतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मूल्यस्तरात वाढ. वाढत्या महागाईमुळे गरीब लोकांचे उत्पन्न कमी पडू लागते, त्यामुळे आवश्यक गरजा भागवणे सुद्धा त्यांना कठीण जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया दारिद्र्याचे परिणाम. तर दारिद्र्याचे मुख्यतः 3 परिणाम आहेत. त्यातील पहिलं उत्पादनावर परिणाम, दुसरं वितरणावर परिणाम आणि तिसरं समाजावर परिणाम. तर आपण मुद्देसूद या तिन्हीचा इथं अभ्यास करू. सर्वप्रथम आपण पाहू उत्पादनावर परिणाम. दारिद्र्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. दरिद्री लोकांचे उत्पन्न फार कमी असते, त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहावे लागते. राहणीमान खालावलेले असते. शिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव असतो.
या विविध कारणामुळे त्यांची कार्यक्षमता किंवा उत्पादकता कमी असते आणि कमी उत्पादकतेमुळे त्यांना मिळणारे उत्पन्नसुद्धा हे कमी असते. त्यानंतर दुसरं आहे वितरणावर परिणाम. दारिद्र्यावस्थेत कमी उत्पन्न, दुर्बल आरोग्य, कमी कार्यक्षमता आणि कमी उत्पन्न हे चक्र सतत सुरू असते. त्यामुळे दरिद्री मनुष्य हा पुन्हा गरीबच राहतो. काही वेळा दरिद्री लोकांचे उत्पन्न इतके कमी असते की त्यांना जीवनावश्यक गरजा देखील भागवणे कठीण जाते. अशावेळी त्यांना आपली मालमत्ता गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. सावकाराचा व्याजाचा दर जास्त असतो. दरिद्री लोकांचे उत्पन्न मर्यादित असल्यामुळे व्याज व कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. त्यामुळे गहाण ठेवलेली मालमत्ता सावकाराच्या मालकीची होते. अशा प्रकारे सावकारी कर्जापायी दरिद्री लोकांची दरिद्रता वाढत जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया समाजावर परिणाम. त्यातील पहिला मुद्दा आहे असंतोष. समाजातील जे नागरिक दारिद्र्यात जीवन जगतात त्यांच्या मनामध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते. अशा प्रकारच्या भावनेमुळे त्यांच्या मनात श्रीमंत वर्ग व सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होतो. दुसरं आहे निराशावादी मनोवृत्ती. अनेक वर्षे दारिद्र्याचा अनुभव घेतल्याने आपण हे दारिद्र्य स्वप्रयत्नाने दूर करू शकतो ही भावना किंवा आत्मविश्वास नष्ट होतो. यातून स्वतःच्या प्रगतीकरता प्रयत्न करणे सोडून देऊन समाजाकडून आपल्याला सर्व काही आयते मिळाले पाहिजे अशी भावना बळकावू लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नैतिक अंधपतन. योग्य मार्गाने जीवन जगणे अशक्य झाल्याने गैरमार्गाने पैसा मिळवणे भाग पडते. नीती अनीतीचा विचार मागे पडून मिळेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे बालकामगारांचा प्रश्न. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अपुरे पडू लागते. त्यावेळी कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांना कामावर पाठवले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे शहरीकरणाचा प्रश्न. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगार लोकांचा लोंढा रोजगारासाठी शहराकडे वाहत जातो. त्यामुळे नागरी सोयी व सुविधांचा प्रश्न निर्माण होतो. शहरात जमिनीच्या किमती भरमसाठ असल्यामुळे निवासाची सोय करण्याकरता शहराच्या सभोवताल झोपडपट्ट्या निर्माण होतात. या झोपडपट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसतात. त्यानंतर आपण अभ्यासूया दारिद्र्य दूर करण्याकरता उपाय. त्यातील पहिला मुद्दा आहे विकास दर वाढवणे. दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आर्थिक विकासाच्या दरात वाढ करणे होय. लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न जास्त वेगाने वाढले तर दरडोई उत्पन्नात वाढ होऊन दारिद्र्याचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लोकसंख्येवर नियंत्रण. कुटुंब नियोजनाद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्यास दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. ग्रामीण व शहरी भागामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून दारिद्र्य दूर केले जाऊ शकते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे भूसुधार. दारिद्र्य दूर करण्यासाठी कमाल जमीन धारणा कायद्याची कडक अंमलबजावणी करून त्यात प्राप्त झालेली अतिरिक्त जमीन लहान शेतकरी व भूमिहीनांना वाटून दिली पाहिजे. तसेच चकबंदीचा कायदा लागू करून शेतजमिनीचे लहान लहान तुकडे करण्यावर प्रतिबंध लावला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे किमान गरज कार्यक्रम. सरकारने नागरिकांच्या किमान व मूलभूत गरजांच्या पूर्ततेकडे लक्ष दिले पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत सरकारने मूलभूत वस्तूंचा न्यूनतम किमतीवर नागरिकांना पुरवठा केला पाहिजे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक सेवा विनामूल्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे विषमता कमी करणे. दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजातील आर्थिक विषमता कमी केली पाहिजे. त्यासाठी चैनीच्या वस्तूऐवजी आवश्यक वस्तूच्या उत्पादनासाठी जास्त उत्पादक घटकाचा वापर केला पाहिजे. चैनीच्या वस्तूवर जबर कराची आकारणी करून आवश्यक वस्तूचा न्यूनतम किमतीवर पुरवठा केला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिकरण. ग्रामीण भागातील दारिद्र्य दूर करण्याकरता ग्रामीण औद्योगिकरणावर जोर दिला पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. त्यानंतरचा मुद्दा आहे तेजीवर नियंत्रण. चलनवाढीच्या परिस्थितीत वस्तूच्या किमतीत वाढ होत असते. त्यावर स्थिर उत्पन्न मिळवणारा वर्ग आणि गरीब वर्ग यांच्यावर वाईट प्रभाव पडतो.
वस्तूच्या किमतीमध्ये सतत आणि वेगाने वाढ झाल्यामुळे पैशाची खरेदी शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांचा प्रभाव गरीब वर्गावर पडतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षा. गरीब औद्योगिक कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी, वृद्धापकाळात निवृत्तीवेतन, ग्रॅज्युइटी इत्यादीची व्यवस्था करून औद्योगिक कामगारांना सामाजिक सुरक्षितता दिली जाऊ शकते. याशिवाय सरकारने शिक्षण, औषधोपचार, निवासाच्या सोयी व आवश्यक वस्तू व सेवांवर अधिक खर्च केला पाहिजे. गरिबांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या पुनर्वितरणावर जोर दिला पाहिजे. त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक विषमता. आर्थिक विषमता म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीचे देशात असलेले असमान वितरण होय. जेव्हा सर्वात खालच्या उत्पन्न स्तरातील व्यक्ती आणि सर्वात वरच्या उत्पन्न स्तरातील व्यक्ती यांच्या सरासरी उत्पन्नात फार मोठे अंतर असते, तेव्हा उत्पन्नाची विषमता अस्तित्वात आहे असे मानले जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील आर्थिक विषमतेबाबतचे अनुमान. त्यातील पहिलं आहे वैयक्तिक उत्पन्नातील विषमता 1960. तर या अध्ययनामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की सर्वात श्रीमंत 10% कुटुंबाच्या वाट्याला नागरी भागातील एकूण उत्पन्नाचा 42.4% हिस्सा आणि ग्रामीण भागातील सर्वोच्च 10% कुटुंबांना त्या क्षेत्रातील उत्पन्नाचा 33.6% हिस्सा प्राप्त झाला आहे. याचा अर्थ असा की ग्रामीण भागातील एकूण उत्पन्नापैकी 1/3 आणि नागरी भागातील उत्पन्नापैकी जवळजवळ 2/5 उत्पन्न या सर्वात वरच्या स्तरातील 10% कुटुंबाच्या वाट्याला आलेले आहे. त्यानंतर दुसरं आहे जागतिक बँकेचे अनुमान 1983 व 1990. जागतिक बँकेने आर्थिक विषमतेचे अनुमान करण्याकरता वैयक्तिक उत्पन्न विचारात न घेता कौटुंबिक खर्चाचा विचार केला व त्या आधारे 1983 व 1989 करता आपले अनुमान प्रस्तुत केले. 1983 ते 1989 ह्या 7 वर्षाच्या कालावधीत कौटुंबिक खर्चाच्या प्रतिशत प्रमाणात झालेला बदल हा नगण्य आहे. तसेच 1983 मध्ये सर्वात वरच्या 20% कुटुंबाचा खर्च एकूण कौटुंबिक खर्चातील वाटा हा 41.4% होता. 1989-90 मध्ये त्यात फारसा बदल झालेला नाही. 1983 मध्ये सर्वात वरचे 20% कुटुंबाचा खर्च 8.1% होता. 1989-90 मध्ये त्यात थोडी वाढ होऊन तो 8.8% झाला. त्यानंतर तिसरं आहे 1991 नंतरची विषमता. 1991 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठे संकट आले होते. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने आर्थिक सुधारांचा कार्यक्रम लागू केला. त्यामुळे 1991 नंतर आर्थिक वाढीचा दर 6.3% पोहोचला. 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात तो 7.8% होता. नियोजन काळाच्या पहिल्या 4 दशकात दरडोई उत्पन्नातील वार्षिक वाढीचा दर 1.7% होता. सरकारने ह्या आकडेवारीचा खूप प्रचार करून आर्थिक वाढ ही गरिबांच्या हिताची आहे व यामुळे श्रीमंत व गरीब यातील अंतर कमी होईल हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आहे जागतिक संपत्ती अहवाल 2016. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सर्वात जास्त श्रीमंत 1% लोकांचा देशाच्या संपत्तीतील वाटा सन 2000 मध्ये 36.8% होता. तो 2016 मध्ये आणखी वाढून 58.4% झाला. वास्तविकता अलीकडच्या वर्षात आर्थिक विषमतेत वेगाने वाढ झाली आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक विषमतेची कारणे. तर आर्थिक विषमतेची मुख्य 3 कारणे आहेत. पहिलं म्हणजे संपत्तीवरील खाजगी मालकी, दुसरं वारसा हक्काचे कायदे आणि तिसरं म्हणजे इतर कारणे. त्यातील सर्वप्रथम आपण पाहूया संपत्तीवरील खाजगी मालकी. त्यातील पहिला मुद्दा आहे ग्रामीण भागात भूमी वाटपातील विषमता. ब्रिटिशांच्या काळात भारताच्या अधिकांश भागात जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती आणि या पद्धतीच्या अंतर्गत जमिनीच्या एका मोठ्या हिश्श्याचे जमीनदारांच्या हाती केंद्रीकरण झालेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात जमीनदारी पद्धती समाप्त करण्यात आली असली तरी मोठ्या श्रीमंत कास्तकाराच्या हाती अजूनही जमिनीच्या मोठ्या भागाचे केंद्रीकरण झालेले आहे.
त्यानंतर दुसरं आहे उद्योग व्यापारावर खाजगी मालकी. उद्योग आणि व्यापारावर खाजगी स्वामित्व हे भारताचे बरेच जुने वैशिष्ट्य आहे. यामुळे समाजातील काही मोजक्या व्यक्तीच्या हाती संपत्तीच्या प्रचंड भागाचे केंद्रीकरण झालेले आहे. ज्यांची पत अत्यंत मोठी आहे अशी औद्योगिक आणि व्यापारी गृहे बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कमी व्याजाच्या दराने प्रचंड भांडवल प्राप्त करू शकतात. तसेच ते मोठ्या प्रमाणावर भाग भांडवल उभे करू शकतात. त्यानंतर तिसरं आहे व्यावसायिक ज्ञानात भिन्नता. देशातील ग्रामीण आणि शहरी भागात, विशेषतः नागरी भागात वेगवेगळ्या लोकांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेत, व्यावसायिक ज्ञानात आणि व्यवसायासंबंधीच्या प्रशिक्षणात भिन्नता दिसून येते. ही भिन्नता उत्पन्नाच्या वाटणीतील विषमतेस कारणीभूत ठरली आहे. त्यानंतर दुसरं आहे वारसा हक्काचे कायदे. भारतात वारसा हक्काचे जे कायदे अस्तित्वात आहे ते देखील उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटणीतील विषमतेस जबाबदार आहेत. सध्याच्या कायद्यानुसार मृत व्यक्तीच्या संपत्तीचे त्या व्यक्तीच्या मुलामुलीमध्ये वाटप केले जाते. त्यामुळे धनवान कुटुंबातील वारसांना मोठ्या प्रमाणावर वारसा हक्काने बरीच मोठी संपत्ती प्राप्त होते. परंतु गरीब कुटुंबामध्ये मुळातच वारसांची संख्या जास्त असते आणि या कुटुंबाजवळ संपत्ती कमी असल्यामुळे प्रत्येक वारसाच्या वाट्याला येणारा संपत्तीचा हिस्सा हा बराच कमी असतो. त्यानंतर तिसरं आहे इतर कारणे. इतर कारणामध्ये पहिला मुद्दा आहे वाढती बेरोजगारी. भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे बेकारीची तीव्र समस्या निर्माण झाली आहे आणि ही वाढती बेरोजगारी उत्पन्नाच्या वाटणीतील विषमतेस कारणीभूत ठरत आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वाढत्या किमती. उत्पन्नाच्या वाटणीतील विषमतेचे दुसरे कारण म्हणजे वाढती किमतीची पातळी होय. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बँकेचे प्रत्यय धोरण. भांडवलापाशी भांडवल जाते या म्हणीचा प्रत्यय भारतात दिसून येतो. निरनिराळ्या बँकांनी केलेल्या भांडवल पुरवठ्याचा जर आपण अभ्यास केला तर असे आढळून येते की बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी कर्जाचा पुरवठा हा श्रीमंत वर्गालाच केलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारचे औद्योगिक धोरण. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचे औद्योगिक धोरण देखील उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटणीतील असमानता वाढवण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. या धोरणामुळे मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कर चुकवेपणा. भारतात उत्पन्नातील विषमता कमी करण्यासाठी प्रगतिशील करपद्धती लागू करण्यात आली आहे. परंतु तरीही वरच्या उत्पन्न गटातील लोकांमध्ये उत्पन्नाचे खोटे हिशेब दाखवून कर बुडवण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे काळा पैसा. भारतात काळ्या पैशाची मात्रा बरीच वाढलेली आहे. हा काळा पैसा समाजातील काही श्रीमंतांच्या हाती मोठ्या प्रमाणात एकत्रित झालेला आहे. समाजातील सर्व स्तरावर या काळ्या पैशाने थैमान घातले आहे. काळा पैसा मुद्रास्फीतीस कारणीभूत झाला असून त्यामुळे उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटणीत विषमता वाढलेली आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया आर्थिक विषमता दूर करण्याकरता सरकारने केलेले उपाय. त्यातील पहिला मुद्दा आहे भूमी सुधार. भारताच्या ग्रामीण क्षेत्रात शेतजमिनीचे काही श्रीमंत कास्तकाराच्या हाती केंद्रीकरण झाल्यामुळे ग्रामीण क्षेत्रात उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपात तीव्र असमानता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सरकारने कमाल जमीन धारणेचा कायदा पास करून मोठ्या कास्तकाराजवळ निश्चित केलेल्या कमाल जमीन धारणा मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या जमिनी अतिरिक्त जमिनी म्हणून घोषित केल्या व जमिनीचे भूमिहीन शेतमजुरांमध्ये आणि सीमांत शेतकऱ्यांमध्ये पुनर्वाटप केले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मालमत्तेवर कमाल मर्यादा. शेत जमिनीवर कमाल मर्यादा ज्याप्रमाणे घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे मालमत्तेवर देखील कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. तिसरा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षा. भारतात कामगार वर्गासाठी वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षिततेच्या योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांमुळे उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता कमी होण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत या योजना शहरी क्षेत्रातील संघटित कामगार वर्गासाठीच उपलब्ध होत्या. विमा, स्वास्थ्य विमा, समूह विमा, निवृत्ती वेतन, भविष्य निधी, ग्रॅच्युइटी इत्यादी सोयी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गासाठीच उपलब्ध होत्या. परंतु अलीकडच्या काळात भारत सरकारने ग्रामीण क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी, सीमांत शेतकऱ्यांसाठी काही सामाजिक सुरक्षिततेच्या योजना लागू केलेले आहेत, ज्यामध्ये पीक विमा योजना, आयुर्विमा इत्यादी महत्त्वपूर्ण आहेत.
त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगारात वाढ. भारतातील बेरोजगारीची तीव्र समस्या विचारात घेऊन सरकारने चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून रोजगारीचे काही खास कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. यामध्ये ग्रामीण रोजगारांची धडक योजना, दुष्काळ प्रवण क्षेत्रासाठी कार्यक्रम, कामासाठी अन्न योजना, सुशिक्षित बेकारांसाठी रोजगार योजना, तंत्रज्ञानासाठी स्वयंरोजगार योजना इत्यादी. 6व्या पंचवार्षिक योजनेत एकीकृत ग्रामीण विकासाचा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दारिद्र्य दूर करून उत्पन्नातील विषमता शक्यतो कमी करणे हे आहे. 1989 पासून सरकारने जवाहर रोजगार योजना सुरू केलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे वेतन धोरण. ज्या उद्योगात कामगार संघटित नसतात त्या उद्योगात कामगारांचे शोषण केले जाते. भारतात अशा कामगारांसाठी व शेतमजुरांसाठी किमान वेतनाची हमी देणारे कायदे पारित करण्यात आलेले आहेत. 6वा मुद्दा आहे किमान वेतन. तर भारतीय कामगारांना कमीत कमी किती वेतन मिळावे हे सरकारने ठरवून दिलेले आहे. त्यानंतर 7वा आहे एकाधिकारावर प्रतिबंध. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी एकाधिकाराचे नियंत्रण हा एक प्रभावी उपाय आहे. भारतात 1969 पूर्वी एकाधिकाराचे नियंत्रण करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नव्हता, परंतु 1969 मध्ये एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार कायदा पारित करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे किमान गरजा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा पुरस्कार 70च्या दशकापासूनच केला जात आहे. समाजातील दुर्बल घटकाच्या किमान गरजा पूर्ण होऊ शकण्यासाठी तरतूद करणे हा उत्पन्नातील विषमता कमी करण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांना त्यांच्या किमान गरजा पूर्ण होऊ शकण्यास आवश्यक असलेला पैसा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे समाजातील उपभोग वाढून आर्थिक वृद्धीचा दर वाढण्यास मदत झाली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे गरिबी निर्मूलन कार्यक्रम. ग्रामीण क्षेत्रातील गरिबांचा उद्धार करण्याचा कार्यक्रम देखील ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक विषमता कमी करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये एकीकृत ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हे मुख्य कार्यक्रम आहेत. त्यानंतर शेवटचा आहे कर धोरण. प्रगतिशील करारोपण आर्थिक विषमता कमी करण्याचा एक उत्तम उपाय होय. भारतातील प्रगतिशील करारोपण उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि काही मोजक्या लोकांच्या हाती उत्पन्नाचे केंद्रीकरण टाळणे या उद्देशाने निश्चित करण्यात आले असले तरी उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता कमी करण्यास प्रगतिशील करारोपण फारसे यशस्वी ठरू शकले नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या वाटणीतील असमानता फारशी कमी होऊ शकली नाही. एकूणच थोडक्यात असे म्हणता येईल की सरकारने उत्पन्नाच्या आणि संपत्तीच्या वाटणीतील विषमता कमी करण्यासाठी जी पावले उचलली आहेत त्याचा उत्पन्नातील विषमतेवर फारसा परिणाम झालेला नाही. याउलट दरवर्षी उत्पन्नातील विषमता वाढतच आहे. प्राध्यापक रुद्र यांच्या मते सरकारचे किंमत धोरण, गुंतवणूक धोरण आणि उत्पादन धोरण समाजातील वेगवेगळ्या लोकांच्या जीवनमानात बरेच अंतर निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे. तर अशा प्रकारे आपण दारिद्र्याची संकल्पना, दारिद्र्याचे अनुमान, दारिद्र्याची कारणे, दारिद्र्याचे परिणाम, त्यानंतर दारिद्र्य दूर करण्यासाठीचे उपाय, तसेच आर्थिक विषमता म्हणजे काय, भारतातील आर्थिक विषमतेबाबतचे वेगवेगळे अनुमान, त्यानंतर उत्पन्नातील विषमतेची कारणे, विषमतेचे परिणाम, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सरकारी धोरण आणि उपाय या सर्व मुद्द्यांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.